नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू घडामोडींबद्दल जाणून घेणार आहोत, जे की वेगवेगळे ऑनर्स आहे किंवा वेगवेगळे अवॉर्ड्स आहे, जे खूप महत्त्वाचे असतात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, जे सध्या करंट अफेअरमध्ये आहेत, तर ते आपण बघूयात. तर हा जो व्हिडिओ आहे, हा यू-पी-एस-सी ॲस्पिरंट, वेगवेगळे स्टेट पी-सी-एस ॲस्पिरंट, बँकिंग एक्झाम, एस-एस-सी सी-जी-एल, एस-एस-सी सी-एच-एस-एल, पटवारी एक्झाम, सी-डी-एस एक्झाम, एन-डी-ए एक्झाम या एक्झामच्या कॅन्डिडेटसाठी आहे. तसंच इतर कोणी करंट अफेअर लवर्स असतील तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ उपयोगी आहे. तर बघूयात पहिला प्रश्न या व्हिडिओमधला. आकाशदीप सन्मान अवॉर्ड हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड बाय विच न्यूजपेपर? आकाशदीप सन्मान अवॉर्ड हा कोणत्या न्यूजपेपरद्वारे जाहीर केला जातो? तर याचं उत्तर आहे अमर उजाला. तर अमर उजाला हा जो पेपर आहे तो त्याबद्दलचं काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हिंदी के प्रख्यात कथाकार संपादक ज्ञानरंजन और मराठी के विख्यात कवि उपन्यासकार भालचंद्र नेमाड़े को मुंबई के नरीमन पॉइंट स्थित वाई.बी. चौहान सेंटर में आयोजित समारोह में अमर उजाला शब्द सम्मान के सर्वोच्च अलंकार आकाशदीप से नवाजा गया. ओके, तर आकाशदीप हा एक सर्वोच्च सन्मान आहे अमर उजाला या वृत्तपत्राद्वारे जाहीर करण्यात येणारा, आणि वेगवेगळे कथाकार, संपादक, कादंबरीकार, कवी तर यांना हा अवॉर्ड त्यांच्या एक सर्वोच्च कामासाठी दिला जातो. तर याचं रिसेंटली डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, आणि हिंदीमधले प्रख्यात कथाकार संपादक ज्ञानरंजन नावाचे व्यक्ती त्यांना, आणि मराठीतले विख्यात कवी उपन्यासकार भालचंद्र नेमाडे यांना हा अवॉर्ड यावर्षी दिला गेलेला आहे. त्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. पुढचा प्रश्न आहे आपला, हु हॅज बीन अवॉर्डेड द ग्लोबल बिहार एक्सलन्स अवॉर्ड 2019? तर ह्या अवॉर्डबद्दल इथे माहिती बघूयात. पीयूष जयस्वाल यांना तो अवॉर्ड दिला गेला आहे. पीयूष जयस्वाल वॉज अवॉर्डेड द ग्लोबल बिहार एक्सलन्स अवॉर्ड 2019. दिस अवॉर्ड वॉज प्रेझेंटेड बाय राज्यसभा MP and Padma Shri awardee Dr. C.P. Thakur and Bihar Women Commission President Dilmani Devi in Patna to promote women empowerment. तर वुमन एम्पॉवरमेंटच्या क्षेत्रामध्ये या पीयूष जयस्वाल यांनी जे काम केलं आहे, तर त्याबद्दल त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ग्लोबल बिहार एक्सलन्स अवॉर्ड 2019. ओके, द अवॉर्ड वॉज गिवन टू recognize and felicitated Piyush Jaiswal's contribution towards social welfare, women empowerment and introducing new talent in the field of art and culture. तर वुमेन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण, तसेच सोशल वेलफेअर, सामाजिक कल्याणकारी योजना वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. ओके, हु हॅज बीन सिलेक्टेड फॉर 2019 हरिवर्सनम अवॉर्ड? ओके, तर 2019 हरिवर्सनम अवॉर्डसाठी कोणाला सिलेक्ट केलं गेलं आहे? तर याचं उत्तर आहे इलाइया राजा. तर हे कोण होते? म्युझिशियन अँड कंपोजर इलाइया राजा हॅज बीन सिलेक्टेड फॉर प्रेस्टिजियस हरिवर्सनम अवॉर्ड इन्स्टिट्यूटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट फॉर 2019. ओके, तर हे एक ध्यानात ठेवा. म्युझिशियन आणि कंपोजर होते हे, तर यांना हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. इच इयर हरिवर्सनम अवॉर्ड इज अनाउन्स्ड अहेड ऑफ मकारा विलक्कू फेस्टिवल इन सबरीमाला. ओके, तर सबरीमाला हा एक डिस्ट्रिक्ट आहे केरळमधला, तर त्या ठिकाणी हा मकारा विल्लक्कू नावाचा फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो. तर या सेलिब्रेशन दरम्यान हा अवॉर्ड जाहीर केला जातो. तर नाव ध्यानात ठेवा, ते म्युझिशियन आणि कंपोजर होते, त्यांना हा अवॉर्ड जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ अवॉर्ड विच वॉज गिवन बाय PM नरेंद्र मोदी टू प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ 21 स्टेट्स? वेगवेगळ्या 21 राज्यांमध्ये पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अवॉर्ड दिलेला आहे प्रोग्रेसिव्ह फार्मर्सला. तर त्या अवॉर्डचं नाव काय यांनी विचारलं इथे, तर त्याचं नाव आहे कृषी सन्मान अवॉर्ड. सो कृषी सन्मान अवॉर्ड फॉर द बेस्ट परफॉर्मन्स स्टेट ऑन फूड ग्रेन्स प्रोडक्शन. ज्या स्टेटनी फूड ग्रेनमध्ये चांगलं प्रोडक्शन घेतलेलं आहे, चांगले काही प्रॅक्टिसेस वापरल्या, काही टेक्नॉलॉजी वापरली आणि तिथलं उत्पादन वाढवलं आहे फूड ग्रेन्सचं, तर अशा स्टेटला हा अवॉर्ड दिला जातो. देर आर टोटल नंबर ऑफ 7 रिवॉर्ड्स इन्क्लुडिंग 3 for the state with highest food grain production in 3 identified categories: large state, medium state and small states. Okay, small producer, large, medium and small, and 4 rewards, one each for highest production under rice, wheat, pulses and coarse cereal crops. तर वेगवेगळ्या स्टेटची 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे, लार्ज, मिडियम अँड स्मॉल प्रोड्युसर स्टेट्समध्ये.
आणि त्यानंतरचे जे 4 अवॉर्ड आहे ते स्पेसिफिकली एखादं स्टेट राईसचं जास्त उत्पादन करतं, एखादं गव्हाचं करतं, एखादं पल्सेस म्हणजे डाळींचं आणि कोर्स सिरियलचं उत्पादन जे जास्त करतात. तर असे हे 4 अवॉर्ड या व्यतिरिक्तही देण्यात आले कृषी कर्मण अवॉर्डच्या अंतर्गत. ओके. द स्टेट आर divided into 3 groups based on the highest production level of food grains achieved by the states in previous 5 years. However, the rice and wheat नो ग्रुपिंग ऑफ स्टेट इज कॅरिड आउट. राईस आणि व्हीटसाठी कोणतंच स्टेटचं असं ग्रुपिंग नाही आहे, परंतु बाकीच्या क्रॉपसाठी त्या त्या स्टेटचं जे हायेस्ट प्रोडक्शन आहे गेल्या 5 वर्षांमधलं, तर त्याच्या बेसवरती हा अवॉर्ड देण्यात येतो. ध्यानात ठेवा, कृषी कर्मण अवॉर्डबद्दल. प्रोग्रेसिव्ह फार्मर्सला देण्यात येतो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगबद्दल देण्यात येतो, सॉरी. द पोलीस ऑफ विच सिटी गॉट स्कॉच अवॉर्ड फॉर क्लिनलीनेस मेंटेन इन इट्स स्टेशन प्रिमायसेस. स्कॉच अवॉर्ड नावाचा एक क्लिनलीनेससाठी दिला जाणारा अवॉर्ड आहे. तो कोणत्या पोलीस स्टेशनला भेटलेला आहे? तर असा प्रश्न आहे हा. सो चेन्नई पोलिसांना हा अवॉर्ड भेटला आहे. ग्रेटर चेन्नई पोलीस रिसीव्ह युनियन गव्हर्नमेंट्स स्कॉच अवॉर्ड अंडर कॅटेगरी ऑफ स्वच्छ पोलीस स्टेशन फॉर मेंटेनिंग क्लिनलीनेस इन ऑल देअर पोलीस स्टेशन्स. This comes after police effort to clear up abandoned and unclaimed vehicles from all station premises. ओके. तर पोलीस स्टेशनच्या आवारात ज्या काही जप्त केलेल्या व्हेकल्स किंवा जो काही जप्त केलेला अतिक्रमणाचा वगैरे काही माल असतो, तो तो त्या ठिकाणून हालून ते पूर्ण क्लिअर करण्यासाठी चेन्नई पोलिसांनी चांगलं काम केलं आणि त्यामुळे युनियन गव्हर्नमेंटतर्फे दिला जाणारा स्कॉच अवॉर्ड त्या चेन्नई पोलिसांना देण्यात आला आहे. हे एक ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे विच स्टेट वोन बेस्ट स्टेट अवॉर्ड इन कॅडावेरिक ऑर्गन डोनेशन. ओके. सो बघूया त्याचं उत्तर. तमिळनाडू स्टेटला हा अवॉर्ड भेटलेला आहे. फॉर द 5th कॉन्सिक्युटिव्ह इयर तमिळनाडू रिसीव्ह द बेस्ट स्टेट अवॉर्ड इन कॅडावेरिक ऑर्गन डोनेशन फ्रॉम नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ओके. तर ऑर्गन डोनेशनला तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त तिथे प्रमोट पण केलं जातं आणि सगळ्यात जास्त डोनर्ससुद्धा तमिळनाडूचे आहेत. तर त्यामुळे तमिळनाडूला हा अवॉर्ड भेटलेला आहे. विच कंट्री वोन द क्रिस्टोफर मार्टिन जेकिन्सन स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड फॉर 2019. तर हा अवॉर्ड कोणी जिंकला इथे विचारलं गेलेलं आहे. सॉरी, विच कंट्री वोन, कोणत्या देशाने हा अवॉर्ड जिंकला आहे ते विचारलं गेलं आहे. क्रिस्टोफर मार्टिन जेनकिन्स स्पिरिट अवॉर्ड. ओके. न्यूझीलंडने हा अवॉर्ड जिंकलेला आहे. द क्रिस्टोफर मार्टिन जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड वॉज क्रिएटेड इन 2013 बाय मेलबर्न क्रिकेट क्लब, MCC ज्याला आपण बोलतो. द BCC इन मेमोरी ऑफ फॉर्मर MCC प्रेसिडेंट अँड BCC टेस्ट मॅच स्पेशल कमेंटेटर who was passionate about promoting the spirit of the game. ओके. सो ही त्याबद्दलची काय माहिती आहे. न्यूझीलंड टीम हॅज बीन अवॉर्डेड द 2019 क्रिस्टोफर मार्टिन जेकिन्सन स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड. ओके. तर या देशाचं नाव तुम्ही ध्यानात ठेवा, न्यूझीलंडला भेटलाय. विच अवॉर्ड आर ऑल्सो नोन ॲज ऑस्कर्स ऑफ डिप्लोमसी. ओके. सो कोणत्या अवॉर्डला असं म्हटलं जातं की ऑस्कर्स ऑफ डिप्लोमसी आहे म्हणून? बघूया त्याचं उत्तर. दिवाळी पॉवर ऑफ वन अवॉर्ड. ओके. तर हा एक अवॉर्ड आहे, यालाच ऑस्कर्स ऑफ डिप्लोमसी सुद्धा म्हटलं जातं. द अवॉर्ड्स विच हॅव नाऊ come to be known as Oscars of Diplomacy were established by Diwali Foundation USA in 2017. The awards seek to promote a peaceful and consensus based process to achieve societal good and benefiting high hopes and ideals of humanity enshrined in UN Charter. तर UNचा जो चार्टर आहे मानवाधिकारांचा किंवा इतर जे काही आयडियल गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत, तर त्या गोष्टींना फॉलो करून एक चांगला समाज घडवण्यासाठी आणि ह्युमॅनिटीसाठी एक जे काही आयडियल व्हॅल्यूज आहे त्या इन्श्राईन करण्यासाठी डिप्लोमसी थ्रू जे काही काम केलं जातं, त्यासाठी USAच्या दिवाळी फाउंडेशनतर्फे अवॉर्ड दिला जातो आणि त्या अवॉर्डला ऑस्कर्स ऑफ डिप्लोमसी अवॉर्ड नावाने सुद्धा आता प्रसिद्धी भेटू लागली. बरोबर. हू इज टू गेट गंगाधर नॅशनल अवॉर्ड 2019. बघूया त्याचं उत्तर काय. VP तिवारी या प्रश्नाचं उत्तर आहे. दिस अवॉर्ड इज गिवन इन द फील्ड ऑफ लिटरेचर बाय संबलपूर युनिव्हर्सिटी इन द हॉनर ऑफ स्वभाबा काबी गंगाधर मेहर. First award was given to Ali Sardar Jafri in year 1991. Till now 28 poets have been awarded on various Indian languages. ओके. तर संबलपूर युनिव्हर्सिटीतले एक स्कॉलर होते, तर त्या स्कॉलरच्या नावाने हा अवॉर्ड दिला जातो. ओके.
आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या 28 पोएटला हा अवॉर्ड भेटलेला आहे. इमिनंट हिंदी पोएट विश्वनाथ प्रसाद तिवारी would be honored with prestigious Gangadhar National Award during the 53rd Foundation Day celebration of the Sambalpur University. ओके, तर हे नाव लक्षात ठेवा. गंगाधर अवॉर्ड संबलपूर युनिव्हर्सिटी व्ही तिवारी यांना यावर्षी भेटला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. हु वॉज क्राउंड मेन्स प्लेयर ऑफ द इयर ॲट दुबई दुबई ग्लोब सॉकर अवॉर्ड फॉर 6 टाइम. ओके, तर हा जो दुबई ग्लोब सॉकर अवॉर्ड आहे 6व्या वेळेस कोणी जिंकला आहे? ओके, बघूया त्याचं उत्तर. याचं उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. The Globe Soccer Award are annual awards given for excellence in football. Okay, so the Globe Soccer Award have filled the gap in panorama of football awards to mark seasons of commitment at highest possible level. फुटबॉलमध्ये जो पण व्यक्ती एक चांगल्या कमिटमेंटनी खेळतो, चांगले गोल अचीव करतो, तर त्या फुटबॉल प्लेयरला हा अवॉर्ड दिला जातो आणि तो 6 वेळा क्रिस्टियानो रोनाल्डो या व्यक्तीने जिंकलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळे करंट अफेअरमधले अवॉर्ड्स बघितले. याचा अजून एक पार्ट येईल. त्यामध्ये आपण अजून काही जे महत्त्वाचे अवॉर्ड्स आहे, कोणत्या संस्थेतर्फे दिले जातात, सध्या कोणाला दिले गेले, तर याबद्दल माहिती बघूयात. तर बऱ्याचशा एक्झाममध्ये हे महत्त्वाचे अवॉर्ड विचारले जातात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.